नमस्कार, मी पत्रकार विनोद शिंगे. आज आपण आलोय आळते जिल्हा परिषद मतदारसंघात. अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि राजकारणात सक्रिय असणाऱ्या सावर्डे गावात. या गावातून सध्या महाराष्ट्रात जे चर्चेचा विषय आहे, लाडकी बहीण योजना असेल, मला वाटते मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे मुलींना मोफत शिक्षण योजना असेल, या योजनेअंतर्गत ज्यांना खरोखर मताचा एक विचार पडला ते पूनम अमोल कांबळे सध्या सावर्ड्याचे रहिवासी आहेत. ज्यांनी पूनम कांबळे वहिनींनी सध्या सावर्डे जिल्हा परिषद आयते जिल्हा परिषदसाठी आपला अर्ज दाखल केलाय. ते अमोल कांबळे जे एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहेत, ते आपल्या समेत आहेत, ते आपल्याशी बोलतायत. अमोलजी नमस्ते. नमस्कार. एका बाजूला वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी असताना आपण नेमका अजितदादांचं पक्षात राष्ट्रवादीतून उमेदवारी मागली, या मागचं रहस्य काय? आम्ही गेले 3 महिने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आमचा दावा देखील खूप मजबूत होता, पण ऐनवेळी आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली. आमचे गावचे नेते बबनदादा, आमचे भोसले सरकार हे अजितदादा गटाच्या विचाराचे असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही त्यांच्याकडून उमेदवारी स्वीकारली. आळते जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना आपला नेमका अजेंडा काय आहे? अजेंडा आता गेले 15 वर्ष आम्ही कांबळे दाम्पत्य राजकीय व सामाजिक जीवनात वावरतोय. 2012 पासून आम्ही या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं, त्यांचं सोबत मिळून मिसळून सामाजिक कार्य करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मी सध्या लोकनियुक्त सरपंच म्हणून 2022ला इथे सावडीमध्ये निवडून आलोय आणि आम्ही कामाच्या माध्यमातून व आमच्या विचारांच्या व आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही घराघरात पोहोचलोय. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आम्ही ह्या आळते जिल्हा परिषदेवर विजयाचा झेंडा फडकवू. आळते जिल्हा परिषदचा असा कोणता महत्वाचा प्रश्न आहे जो आपण निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर सोडवणार आहात? ह्या आमच्या आळते जिल्हा परिषदेमध्ये जर पाहिलं तर सावर्ड्याचाच विचार करायला गेला तर मी 3 वर्ष झालं लोकनियुक्त सरपंच आहे. आमचं जलजीवन मंजूर होऊन आता 4 वर्ष झाली आहेत, पण अजून अद्याप 1 रुपयाचा निधी देखील कुठल्याही इथं जे स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य झालेत त्यांनी यासाठी प्रयत्न केला नाही. फक्त मंजुरीचं पत्रच आम्हाला मिळालं. पण सावर्ड्याच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही गेले 3 वर्ष त्या प्रश्नाला एवढं तोंड देऊन इथं काम करतोय ग्राउंड लेवलला, तरी देखील आमच्या ह्या प्रश्नाची सोडवणूक या येथील प्रस्थापितांनी घेतली नाही आणि 3 वर्ष फक्त मंजुरीचं पत्र हातात दिलं आणि त्याचं काम अद्याप 1 रुपयाचं देखील काम अद्याप चालू झालेलं नाही, त्याची वर्क ऑर्डर झालेली नाही. हा सावर्ड्याचा पाणी प्रश्न आहे. तसेच आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असून दे, त्याचा देखील गेले 30-40 वर्ष आमचे स्वर्गीय प्रतापराव पाटील साहेब होते, ज्यांनी सावर्ड्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले, जे जिल्हा परिषदेचे सुद्धा ज्येष्ठ सदस्य होते सावर्ड्यातून. तेव्हापासून आतापर्यंत त्या आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधांचा म्हणजे त्या काही ज्या सोयी सुविधा होत्या त्याच अद्याप देखील आहेत. त्यामुळे त्या देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचा देखील इथं खूप मोठा प्रश्न आहे, जेणेकरून तो प्रश्न देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. गावातील पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला त्याचा लाभ होईल. तसेच लक्ष्मीवाडी, बिर्देवाडी बघितली, आम्ही कापूरवाडी बघितली, येथे देखील पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आळतेमध्ये तर काही विचारायचंच नको. आता मी वैयक्तिक कुणावर टीका करणार नाही, पण आळतेच्या जनतेला माहित आहे की तिथं पण माझ्या आता म्हणजे माझ्या विरोधाच्या बाजूने तेथील देखील लोकनियुक्त सरपंच काम करत आहेत. त्यांचा कारभार देखील त्या गावाला आळतेला माहित आहे आणि सावर्ड्याच्या सरपंचांचा कारभार देखील सावर्ड्याच्या जनतेला माहित आहे. नेज मजलेच्या नरंदेच्या आळतेच्या जनतेला माहित आहे. त्यामुळे सामान्य जनता आमच्या पाठीशी राहील व आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला खात्री आहे. आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना आपण काय संदेश द्याल? आळते जिल्हा परिषदेमधील सुज्ञ मतदारांना एकच विनंती आहे की तुम्ही सावर्ड्यात येऊन फक्त लोकनियुक्त सरपंच अमोल कांबळे यांचं काम बघा आणि तुम्ही निर्णय घ्या की मतदान कुणाला करायचंय. आम्ही अशा पद्धतीने काम करतोय साहेब. रात्री 12-1ला जरी आम्हाला कोणी फोन केला तर पहिल्या रिंगला फोन उचलणार अमोल कांबळे. कुठलंही अडचण असू दे किंवा कुठलाही प्रश्न असू दे, भले आमच्याकडून त्याची सोडवणूक होईल अगर न होईल, पण त्या प्रश्नासाठी लोकांच्यासाठी राबवायचं काम, तळमळीनं त्यांच्यासोबत राहायचं काम ह्या आजपर्यंत अमोल कांबळेने गेल्या 15 वर्षाच्या सामाजिक
राजकीय कारकिर्दीमध्ये केलंय. त्यामुळे सावर्ड्याच्या जनतेने देखील मला सलग 3 वेळा निवडून दिले आणि खूप प्रेम दिले मला ह्या सावर्डेमधील जनतेने. आणि ह्या वेळेस देखील सावर्डेचीच नाही, अखंड आळते जिल्हा परिषद मधील सर्व सुज्ञ जनता मला भरभरून प्रेम देईल अशी मला खात्री आहे. 6 जण वरडा नाही तर 10 जण वरडा, आम्ही सावर्डेकर काय करायचं तेच करणार. परिणामी लोकनियुक्त सरपंचांच्या माध्यमातून झालेला विकास आणि आळत्याचा खुटलेला विकास पाहता आळते मतदारसंघातील जनता नक्कीच मला विजयी करेल असा विश्वास आता कांबळे साहेब यांनी व्यक्त केला. त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. मी विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, कुंभोज.